माझ्या मुलांना अडचण यायला नको, माझी आर्थिक परिस्थिती माझ्या मुलांच्या शिक्षणाच्या आड यायला नको, म्हणून तो बाप काबाड कष्ट करतो. पण आपण काबाड कष्ट करणाऱ्या बापाच्या बन्यांचे भोक कधी आपण पाहिले नाही. त्याची किंमत करायला शिका मुलांना. आपल्याला शिकवण्यासाठी, आपल्याला घडवण्यासाठी जे बापाच्या बन्यांना पडलेले भोक असतात ना, आपल्या आईच्या पदराला दोन मी माझी आई पाहिलेली आहे, 2 लुगड्याचं 1 लुगडं करून नेसलेली. महाराज पण साक्षीला आहेत त्याच्यात. आम्ही लहानपणापासून पाहिलेल्या गोष्टी. त्या संस्काराची किंमत करा मित्रांनो. नाही तर मुलगा शिकवलाय, काबाड कष्ट केले, अख्खे आयुष्य पणाला लावले. मुलगा मोठा केला, मुलगा शिकायला गेला परदेशामध्ये, मुलाचं लग्न केलं. लग्न केल्यानंतर तो ठिकाणी सेटल झाला. सेटल झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी त्याला वाटलं की नाही, आपल्याला इथं परत माझ्या भारत देशामध्ये यायचं नाही. परदेशात गेला, शिकायला गेला, शिकला, तिथं सेटल झाला आणि त्याला वाटलं की आता आपण इकडंच सगळं व्हायला पाहिजे. पण कुठेतरी त्याला सेटल होण्यासाठी काही पैशांची आवश्यकता भासत होती. वडिलांना मागितले तर वडील पाठवून देत होते, पण आणखी पैशाची गरज भासली म्हणून तो मुलगा गावाकडे आला. गावाकडे आल्यानंतर आपल्या आई वडिलांना भेटला, बोलला, जेवला आणि दुसऱ्या दिवशी बोलला आईला, वडिलांना, बाबा आई मला तुम्हाला परदेशात घेऊन जायचं. आई वडील आपले भोळे बाबडे, मुलावरती विश्वास ठेवला, पण मला तुम्हाला तिकडे घेऊन जायचंय. म्हणे ते नाही रे बाबा, आपलं गाव बरं आहे, नको, मला इथंच असू दे. पण त्या मुलांनी जबरदस्ती केली, नाही बाबा तुम्ही आमच्याकडे चला, तिकडे खूप फॅसिलिटी आहे, खूप चांगलं जीवन आहे, इथल्यापेक्षा तुम्हाला आरामात, ऐशो आरामात तिथं राहता येईल. सकाळी उठले, पण तत्पूर्वी म्हणे मी इथं तुम्हाला राहायचंच नाही, मला तुम्हाला कायमच जर तिकडे घेऊन जायचंय तर इथलं घर आहे, जमीन आहे, आपण विकूया, याचे पैसे येतील, आपण तिथं सेटलमेंट करूया. मुलांनी जबरदस्ती केल्यानंतर वडिलांचा नाविलाज झाला. आहे ती जमीन विकली, आहे ते घर विकलं, सगळे पैसे मुलांनी बॅगेत भरले. आई वडिलांना घेतलं, असं गृहीत धरा की हा मुलगा इथला पातळीचा आहे, त्याला मुंबईला फ्लाईटला अमेरिकेला जायचंय. आई वडिलांना घेतलं, गाडीत बसवलं, इथून बसने तिथं मुंबईला गेला. मुंबईला गेल्यानंतर तिथं बस स्टँडवरती उतरवलं. मी त्यांना सांगितलं रिक्षा पाहून येतो. त्या मुलाने पैशाची बॅग उचलली, आई वडील तिथंच सोडले एकटे आणि एकटा तो अमेरिकेला निघून गेला. अशा परिस्थितीमध्ये मला सांगा त्या आई बापांनी काय करायचं? मुंबई माहिती नाहीये, कुठली गल्ली माहिती नाहीये. हे संस्कार नाहीयेत मुलांना आपल्यावरती. आई वडिलांना जपा. आई वडिलांना जर जपलात ना तर कुठल्या देवाच्या पाया पडू नका. सकाळी उठा, आई वडिलांचं दर्शन घ्या, त्यांच्यापेक्षा मोठा देव कुठलाही नाही. आई वडिलांचे संस्कार आपण विसरत चाललो. कुठनं आले ते होय? फादर्स डे, मदर्स डे, व्हॅलेंटाईन डे कुठनं आणलेत आपण? आपला बाप जिवंत असताना आपण फादर्स डे घालतोय. फादर्स डे, मदर्स डे माहितीये काय संस्कृती? पाश्चात्य संस्कृती. याच्या पाठीमागली पार्श्वभूमी माहितीये तुम्हाला? आपल्या भारत देशामध्ये मूल जन्माला यायचं असेल तर लिगली ज्याला बोलतो आपण लग्न पद्धती आहे, मुला मुलीचं लग्न लावून दिलं जातं. जे मूल जन्माला येतं त्याला नाव दिलं जातं. पाश्चात्य देशामध्ये गेलात ना तिथं तर तुम्ही विचारा, आय एम अ सिंगल मॉम ओनली. अशा पद्धतीची जी मुलं जन्माला आलेली आहेत, मी शिक्षण पद्धतीवरती मगाशी बोलत होतो, त्या मुलांना शिकवण्यासाठी जी शाळा आहे त्याला कॉन्व्हेंट पद्धती जी म्हणतात, त्या या मुलांसाठी, निराधार मुलांसाठी. ती आपल्यावरती जबरदस्तीने लाभली कॉन्व्हेंट पद्धती, शैक्षणिक पद्धती, की आपण आपली संस्कृती नाही. गुरुकुल शिक्षण पद्धती जी आहे त्याच्यामध्ये नाहीयामध्ये तुम्ही ऑपरेशन लहानपणी महाराज बरोबर आहे, एखादी अर्धशिष्य ज्यावेळेस आपल्याला असायची, आतूर मामाकडे जायचो, त्याने काय करायचं, वस्त्राने आपलं शिर कापणे, आपली अर्धशिष्य गायब व्हायची. तर टेक्निक त्या गुरुकुल शैक्षणिक पद्धतीमध्ये होतं. धनुर्धर ज्याला म्हणायचो आपण, श्रीराम आहे, श्रीकृष्ण आहेत, यांनी तुम्ही महाभारत बघा, रामायण पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतील. ज्या ज्या गोष्टीमध्ये त्यांना आवड होती त्या त्या पद्धतीमध्ये शिक्षण पद्धतीमध्ये शिकवलं जायचं. आणि जे कॉन्व्हेंटमध्ये जे टाकलेली मुलं आहेत ना, त्यांना एक भेटण्याचा दिवस असायचा. आईने कधी भेटायचं, वडिलांनी कधी भेटायचं.
त्यांचे संस्कार आपण घेतले. त्यातील वडील ज्या दिवशी त्या मुलाला भेटायला जायचे तो होता फादर्स डे. आई ज्या दिवशी भेटायला जायची तो होता मदर्स डे. आपण आपल्या घरात आई वडील असताना त्यांची किंमत करत नाही आणि व्हॉट्सअपच्या, फेसबुकच्या, इन्स्टाच्या स्टेटसवर ठेवता हॅपी मदर्स डे, हॅपी फादर्स डे. चुकीचं आहे मुलांना. अनेक गोष्टी अशा आहेत की आपण हे जर संस्कार जपले नाहीत तर भविष्यामध्ये आपलं भविष्य अंधारात असेल. आणि हल्ली एक नवीन फॅड आले. महाराजांनी इथं बंगला बांधलाय, मलाही बांधायचं. महाराजांनी मुलाचं लग्न केलं, काय थाटात लग्न केलं, 3000 लोकांना जीव घातलं, काय डेकोरेशन होतं. मी त्यांची बराबरी करायला गेलो, माझी ऐपत नसताना. त्याचा परिणाम काय झाला, मी आर्थिक नुकसानामध्ये गेलो, दुसऱ्याचं अनुकरण करायला गेलो. बरोबर आहे ना, दुसऱ्याचं त्यांचं अनुकरण करायला गेलो आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने माझं नुकसान करून घेतलं. नाही तर खेकडा संस्कृती आपल्या या भारत देशामध्ये आहे. आपल्याला कुणाचं चांगलं चाललेलं असेल तर शपथ पाहत नाही. याच वाटोळं कधी होईल. हा उंचावरती चाललाय ना, याला जमिनीवरती कसं आणलं जाईल याच्यासाठी राजकारण केलं जातं, कुरघोड्या केल्या जातात. पण लक्षात घ्या, नियतीचा खेळ आहे. चुकीचा वागणाऱ्या माणसाला भविष्यामध्ये त्याच शिक्षण म्हणजे त्याच्या गोष्टीचे परिणाम 100% भोगावे लागतात. हे अध्यात्म सांगते, सायन्स पण सांगते. न्यूटन्स लॉ माहिती आहे ना, रिव्हर्सिबल रिॲक्शन माहिती आहे. असं गृहीत धरा, ही भिंत आहे, माझ्या हातामध्ये रबरी चेंडू आहे, जोरात फेकून मी त्या भिंतीवरती मारत तो परत माझ्या हातात येण्याची गॅरंटी आहे? तो कुठेतरी डिरेक्शन चुकू शकते, लांब उडून जाऊ शकतो, नाही तर तसाच उलटून माझ्या नाकावरती सुद्धा येऊन आपू शकतो. आणि मग त्याचं चाललंय ना बाबा रे, त्याचा तो कष्ट करतोय, मी माझ्या स्वकष्टावरती स्वबळावरती काही गोष्टी करतोय, म्हणून दुसऱ्यांनी त्याच्यामध्ये नाक फुकण्याची गरज नाही. मी करतोय, माझ्या लेवलनी करतोय, मला माहितीये या गोष्टी करण्यासाठी मला कुठल्या गोष्टीचं बलिदान द्यावं लागतंय किंवा काय काय गोष्टी मला कुठला त्याग करावा लागतोय. पण काहींना सवय असते दुसऱ्याच्या नाकामध्ये कामामध्ये नाक खुपसण्याची. एक गमतीशीर उदाहरण देतो. एक गावातलं कुत्र होतं. ते गावात फिरकणारं मोकार कुत्र भटकत 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 फिरत फिरत गेलं आणि जंगलात गेलं. आणि जंगलात गेल्यानंतर त्याचा रस्ता चुकला, त्याला बाहेर कसं पडावं हेच कळालं. तो विचार करू लागला, मी इकडनं आलोय, तिकडनं जाण्याचा प्रयत्न केला, पण तरी तो रस्ता भटकत पुन्हा जंगलाच्या मध्यभागी येऊन थांबला. जंगलामध्ये शिंगे, वाघ आहे, अनेक प्रकारचे हिंस्र प्राणी पण आहेत. आणि विचार करत बसल्यानंतर झाडाखाली बसला, आता काय माझं करायचं. जर समोरून एखादा वाघ किंवा सिंह आला, आपला राष्ट्रीय कार्यक्रम होणार. विचार करत असतानाच समोरून त्याला वाघ येताना दिसला. कुत्र कुठं होतं, झाडाच्या खाली बसलेला. वाघ येताना दिसल्यानंतर आता बोलला, जर वाघाने आपल्याला पाहिलं तर आपली शिकार 100% फिक्स. विचार करतोय करतोय करतोय, जसा जसा वाघ जवळ येत गेला तसं त्याच्यामध्ये डोक्यामध्ये एक कल्पना आली. जर आपल्याला वाघापासून वाचायचं असेल तर त्याने एक शक्कल लढवली. वाघ ज्या दिशेने येत होता त्याच्याकडे पाठ फिरवली, त्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करून उभा राहिला आणि मनाशी बडबड करू लागला, वाघाची शिकार करण्याची मज्जाच वाघाची शिकार करण्याची मज्जाच वेगळी आहे. हे शब्द त्या वाघाच्या कानावरती पडले आणि वाघ खबरला, अरे कुत्रा आणि वाघाची शिकार, तर बघावं लागेल. तो कुत्रा पुन्हा जसा वाघ जवळ गेला, कुत्रा पुन्हा वाढ, वाघ खरंच वाघाची शिकार करण्यात मज्जाच वेगळी आहे. आणि वाघ अजून जर एक भेटला ना तर ढेकर देता एक पोटभर मला खाणार नाही.
हे पाहून वाघ घाबरला. अरे बाप, हा कुत्रा डेंजर आहे. जर खरंच त्याने आपली शिकार केली तर तो वाघ घाबरतो आणि पुन्हा जायला निघतो. वाघ जाण्यासाठी निघल्या. हे सगळं जे रामायण नाट्य चाललं होतं, महाभारत चाललं होतं, वरती बसलेलं एक माकड त्या ठिकाणी सगळं पाहत होतं. अरे, कुत्र्याने तो वाघाला उल्लू बनवलं. जंगलाचा राजा सिंह वाघ कुत्र्याला घाबरून गेला. याला राहवलं नाही. कुत्र्याने याला येड्यात काढले. कुत्र परत शांत बसतं. वाघ गेल्यानंतर माकड उतरतं आणि वाघाकडे जातं. वाघाला म्हणतं, काय वाघोबा, कुत्र्याला घाबरला. आता वाघाची शिकार करणार कुत्रे, यार कसलं शिकार, कसलं काय बोली माकड, तुला येड्यात काढलं कोणी वाघोबा तुला. पण कसं ते म्हणे, काही शिकार करत नव्हतं, मी वरती बसलेलो होतो, मी माझ्या डोळ्याने पाहिले ते कुत्र काहीच नव्हतं करत, फक्त तो मनाशी बडबड करत होता. तू त्याचं बोलणं ऐकलं आणि पळून आलास. पाहून असं चल बघू त्या कुत्र्याचा भेद करू आपण. वाघ आणि माकड दोघं सोबत निघाले. वाघ आणि माकड सोबत निघाले. कुठं? कुत्र्याच्या शोधात. कुत्र्याने पाहिलं, अरे माकड वाघासोबत काय करतो, हा तर मागाशी वरती बसलेलो. असं आहे का? जवळ येऊन दिलं. वाघ आणि माकड जसे जवळ आले तसं पुन्हा त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये पुन्हा तोंड फिरवलं, त्यांच्याकडे पाठ केली आणि सुरू केलं त्यांनी त्याचं रामायण महाभारत. वाघाची शिकार करण्यासाठी म्हणजे काय म्हणते ना आपण, मज्जाच वेगळी आहे. अजून एक वाघ मिळाला असता तर बरं झालं असतं, पण मी कुत्र्याला, या माकडाला किती वेळ झाला या माकडाला सांगितलंय की वाघाला घेऊन हा आला. हे बोलणं ऐकलं त्या वाघाने. अरे माकड मला गोड बोलून कुत्र्यासमोर आणून शिकार करायचा विचार दिसतो यांचा. जसं त्याने ते बोलणं कानावरती वाघाच्या पडलं तसं त्यांनी माकड धरलं आणि हाडून खाल्लं. परिणाम काय झाला? माकडाला काही गरज होती का? यांचं चालू होतं ना काय, रामायण महाभारत चालू होते, यांच्यामध्ये नाक खुपसण्याची गरज होती का? यांनी काय केलं, यांच्या कामामध्ये नाक खुपसलं, त्याचा परिणाम काय झाला? हाकडा जीवाशी गेला. तसंही आपल्या बाबतीत घडू शकतं. जुन्या माणसाची म्हणे ना, दुसऱ्यासाठी खांदलेल्या खड्ड्यामध्ये आपण पडतो, बरोबर आहे ना? त्याच्यामुळे कोण काय करतं त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुमच्यासारखा माणूस या पृथ्वी तलावरती दुसरा नाहीच आहे. काय माझ्यासारखा मीच आहे. माझ्यासारखे ना महाराज आहेत ना सर आहेत ना कोणी आहे. माझ्यामध्ये जी ॲबिलिटी आहे, माझ्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे ती मला माहिती आहे. महाराज मला पाहून 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 काय करू शकतात? फक्त कॉपी करून टेस्ट करू शकतात, बरोबर महाराज? ह्या पेपरची कार्बन कॉपी निघू शकते, पण हा पेपर ओरिजिनली असा परत येऊ शकतो का? कॉपी पेस्ट होऊ शकतं, पण आपले गुण कुणी पुरू शकत नाही. त्याचं काय म्हणतो आपण, अनुकरण करू शकतात. त्यामुळं दुसऱ्याच्या कामामध्ये नाक खुपसणं किंवा कोण काय करते त्याच्याशी न करता आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन काय करायचे या गोष्टीवरती आपण फोकस केला पाहिजे. आपल्याला आयुष्यामध्ये काय बनायचं, मला डॉक्टर बनायचंय, मला इंजिनियर बनायचंय, मला कुठला आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत, मला एखादा स्पोर्टमॅन व्हायचंय किंवा कुठल्याही गोष्टी असतील, त्या कामावरती आपण फोकस करत चला. आणि त्या कामावरती फोकस केल्यानंतर त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवत चला, त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करत चला. 100% तुम्हाला हव्या त्या गोष्टीमध्ये यश मिळेल. पण या सर्व गोष्टी करता करता आपण संस्कार विसरलो आणि आपली संस्कृती विसरली. जर आपण आपले संस्कार आणि संस्कृती विसरलो नसतो तर कुणा कवीला, कुणा लेखकाला किंवा कुणा एखादा गीतकाराला असं लिखाण करायची गरज पडली नसती की माणसा माणसा कधी हुशील माणूस. म्हणजे सांगतायत काय, माणसा अरे तू माणसासारखा वागतोय का? आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे. माझी एखादी मैत्रीण असेल, माझा एखादा मित्र असेल, तो माझ्या पुढे जात असेल तर त्याच्या कामामध्ये खोडा घालण्याचं काम करायचं, किंवा तो अभ्यासापासून दूर कसा जाईल. 3 इडियट्स पाहिला असेल, ट्रिक्स भरपूर आहेत त्याच्यामध्ये पाहायला मिळतील तुम्हाला. यांना अभ्यासापासून दूर कसं ठेवायचं, पण आपण स्वतः ठरवा.
मला काय करायचं, मला तुम्ही किती सांगितलं, माझे किती कान भरले गेले, तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. माझ्या कामावरती मला या ठिकाणी फोकस करायला पाहिजे. माणूस की विसरत चालले, माणसासारखं वागत नाही, भाऊ भावासोबत नीट नाहीये, नवरा बायकोमध्ये संबंध नीट नाहीये, मुला वडिलांमध्ये आई वडिलांमध्ये मुलामध्ये संबंध नीट आहे, भाऊ बहिणीमध्ये संबंध नीट नाहीये. पण आपण जर माणूसच विसरलो तर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्याला आहे का? बहिणीला वाटतं भावाने मला काहीतरी दिलं पाहिजे, भावाला वाटतं माझ्या मोठ्या भावाने मला काहीतरी दिलं पाहिजे, दोघांनाही वाटतं आई वडिलांनी आम्हाला सगळंच दिलं पाहिजे. इस्टेटीच्या वाटण्यावरून तुमचे सगळे वादविवाद होतात, काही ठिकाणी त्या ठिकाणी मुद्दे पाडले जातात. आज या सगळ्या गोष्टीमुळे भाऊ बहिणीशी बोलत नाही, बहीण भावाशी बोलत नाही. आणि आपण या गोष्टीला जबाबदार आहोत. मी बोलतो, जर मुलं बिघडत असतील ना, तर स्वतः मुलगा स्वतः एकटा जबाबदार नाही, तर त्याला जबाबदार त्याचं कुटुंब आहे, त्याचे आई वडील सुद्धा आहे. जेव्हा आपल्याला मुलांसोबत संवादाची गरज असते, हल्लीच्या पिढीचं सांगायचं, जुन्या काळात जुने लोक एकत्र अंगणामध्ये बसायचे, एकत्र जेवण करायचे. आज किती घरामध्ये एकत्र जेवतात लोक? 4 माणसं आहेत, 4 माणसं 4 वेळेस म्हणजे त्यांच्या वेळा, जेवणाच्या वेळा वेगळ्या आहेत. एका घरात असून आपण एका सोबत संवाद हरवत चाललाय. संवाद हरवल्यामुळे माणसामध्ये या ठिकाणी जे नात्यामध्ये जे विकृष्ट येते किंवा नात्यामध्ये दुरावा निर्माण होते, याचं प्रमुख कारण आहे संवाद. पूर्वीच्या काळी जर आपल्याला कुणाशी संपर्क साधायचा असेल, पोस्टकार्ड होतं, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष, पत्रास कारण की खूप दिवस झाले आपली भेट झाली नाही, मी या तारखेला या ठिकाणी अगोदर 15 दिवस अगोदर पत्र पाठवलं जायचं. मग त्या ठिकाणी माणूस जायचा, साधनं नसायची, त्यावेळेस माणूस एकमेकांशी जोडलेला होता. आज तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माणूस जरी जोडलेला असेल, पण माणसाची मनं जोडलेली नाहीत मित्रांनो. ही जोडायची असेल तर मी संस्कार संस्कृती ही जपणं खूप महत्वाचं आहे. नाही तर वडील गेल्यानंतर मुलं वडिलांच्या अंत्यविधीला नाही, मुलगी बापाच्या अंत्यविधीला नाही आलेली, मी पण पाहिलेली माझ्या डोळ्याने. का? माझं त्यांनी चांगलं नाही केलं. त्यांना वाटत होतं का त्यांची इच्छा होती का माझ्या मुलीचं वाटोळं व्हावं? नाही. पण आपण कुठेतरी आपल्या मनामध्ये गैरसमज करून घेतलाय की माझं या गोष्टीमुळे माझं नुकसान झाले. पण त्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपलं नुकसान होतं, या गोष्टीला इतर कोणीही जबाबदार नसतं. या सर्व गोष्टीला जबाबदार आपण स्वतः एकटे असतो. निर्णय क्षमता आपली चुकलेली असते कुठेतरी. आपण निर्णय घेताना कुठल्या तरी चुकीचा निर्णय घेतलेला असतो, म्हणून त्याचे परिणाम त्या ठिकाणी आपल्याला भोगावे लागतात. पण आपण इतरांना दोष देत बसतो. माझी बहीण माझ्याशी व्यवस्थित वागत नाही, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय केलं? बोलतात माझ्या बापाने माझ्यासाठी काही केलं नाही, तुला जन्म दिलाय, सगळ्यात मोठं काम केलंय, तुला या पृथ्वी तलावावरती हे जग दाखवलंय. तरी आपण बोलतो मला माझ्या बापाने काहीच केलं नाही माझ्यासाठी. काय करायला पाहिजे होतं? जीवाचं रान केलं, स्वतःच्या शरीराकडे प्रकृतीकडे लक्ष दिलं नाही, इतरांकडे लक्ष दिलं नाही. तुम्हाला शिक्षण करताना तुम्हाला मोठं घडवण्यासाठी त्या बापानं जीवाचं रान केलं. आणि जर कधी तो बाप जर त्या ठिकाणी मृत पावत असेल, मरण पावत असेल, तर मला यायला वेळ नाही, मी परदेशात आहे किंवा माझा अंतर खूप आहे. ऐकलंय ना? कधी ऐकण्यात आलंच असेल ना. जात नाही तो आईच्या अंत्यविधीला, वडिलांच्या अंत्यविधीला. इव्हन मी पाहिल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईला घडलेली घटना आहे. अलीकडे पनवेलची घटना आहे. एक 5-7 वर्ष झाली असतील. मुलगा परदेशामध्ये, मुलगी परराज्यामध्ये, आई वडील त्या ठिकाणी एकटेच राहत आहेत त्या घरामध्ये. आणि घरामध्ये राहत्यानंतर अचानक त्या वडिलांचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर
आता आजूबाजूला कोणी नसल्यामुळं शेजारच्या लोकांनी तिथे संपर्क केला की वडिलांचा मृत्यू झाला आहे. मी सांगतो ही सत्य घटना आहे की तुम्ही या, आम्ही तोपर्यंत बाकीची तयारी करतो. मुलगा म्हटला मला येणं शक्य नाही, तुम्ही तुमचा विधी सगळं उरकून घ्या. वडिलांच्या जवळची किंवा वडिलांवरती सर्वात जास्त प्रेम करणारी जी असते त्याची मुलगी असते. तिला फोन केल्यानंतर ते म्हणे मला शक्य नाही, एक काम करा तुम्ही तिथे गेल्यानंतर स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर मला व्हिडिओ कॉल करा, मी अंतिम दर्शन घेईन व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून. ही संस्कृती आपली. आपण आपली संस्कृती विसरत चालत मुलांना. आणि जर आपल्याला पुढची पिढी, येणारी पिढी जर सुसंस्कृत करायची असेल तर आपण आपल्या देशातील भारतीय संस्कृतीचा गहन अभ्यास करणं खरंच गरजेचं आहे. या देशाची संस्कृती बघा, एकमेकांना जपून ठेवण्याची संस्कृती आहे. 12 बलुतेदार पद्धतीची जुन्या पद्धतीत होती ती संस्कृती आहे. आणि या गोष्टी ज्या वेळेस आपण जपू, संस्कृती ज्या वेळेस आपण 100% आचरणामध्ये आणू, त्याच वेळेस आपण कुठेतरी माणूस म्हणून भविष्यामध्ये जगू, हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि जाता जाता या ठिकाणी एक कविता कुणाची माहीत नाही, पण सुंदर अशी कविता आहे जी हल्लीच्या वास्तवावरती प्रकाश झोत टाकणारी कविता आहे. घरे गेली, अंगणे गेली, नाती गोती फाटत गेली, प्रेम जिव्हाळा माया ममता सारी सारी लुप्त झाली. 4-4 बेडरूमचे घरे आली. पहिलं वाईन बी इतकं सपनाचं घर राहायचं, तिथंच अंगण राहायचं, तिथंच एकत्र झोपायचे. 20-20, 40-40 नाही 50-50 लोक एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यावेळेस एकत्र राहायचे. पण आज 4-4 बेडरूमची घरे आली, पण आई वडील वृद्धाश्रमात गेली. शेतकऱ्याचं पोरग आई वडिलांना सांभाळतं, सुशिक्षित लोक आपले आई वडील वृद्धाश्रमात टाकतात. तुमच्यापैकी जर कुणाच्या आई वडिलांनी त्यांच्या आई वडिलांना जर वृद्धाश्रमात टाकला असेल तर तीच पुनरावृत्ती तुम्ही सुद्धा करा. थोडं बोलतोय, कारण त्यांनी त्यांच्या आई वडिलांची किंमत केली नाही. नाहीतर काय, आता मेट्रोमध्ये गेलात तुम्ही तर तिथं आपल्याला पाहायला मिळतात आई जॉबला, वडील जॉबला, लहान मुलगा घरी. जाता जाता आईने उचलायचं, पाळणा घरात टाकायची. संस्कृती कुठून झाली? तिथनं चालू झाली. लहान मुलाला पाळणा घरात द्यायचं, जॉबला जायचं, जॉब आल्यानंतर पुन्हा घेऊन यायचं किंवा एखादी आई त्या ठिकाणी सांभाळायला ठेवायची. मला सांगा, ज्या घरामध्ये मुलं पाळणा घरात जर वाढत असतील तर का नाही त्यांची आई वडील वृद्धाश्रमात जाणार? ही संस्कृतीच सोडून दिली आपण. 4-4 बेडरूमची घरे आली, पण आई वडील वृद्धाश्रमात गेली. आई वडिलांचे कष्ट, ऋण सारी मुले विसरून गेली. आजी आजोबांची नातवंड पाळणा घरात निर्धन झाली. सोडायला बाई, आणायला बाई, घरच्या मायेला पारखी झाली. सारी एक्स्ट्रीमली बिझी झाली. विचारपूस करीना कोणी. रक्ताची ही नाती आता व्हॉट्सअपमध्ये बंद झाली. प्रत्येकाची वेगळी खोली, प्रत्येकाला स्पेस आली. घरातल्याच माणसांमधल्या संवादाची होळी झाली. हॉटेलिंगची फॅशन आली, घरची जेवणं बंद झाली. घरची जेवणं बंद झाली. मॉड्युलरच्या किचनमध्ये सगळे बाहेरच जेवण आले, म्हणजे घरामध्ये बनवायचंच नाही. खोल्यांची संख्या वाढत गेली, माणसे मात्र कुढत गेली. मी, मला, माझे स्वार्थामुळे ममता गेली. चिमुकल्यांची मनीच तुटली, पैशामुळे नीती गेली. नीतीमुळे मती गेली. पैशासाठीच माणसाने माणुसकी सोडून दिली. फेसबुक गुगल सगळे असून आपण म्हणतो ना, सगळ्याचं सोल्युशन आपल्याला कुठे आहे? गुगलवर. काही प्रश्न विचारला तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर गुगल देते. मग फेसबुक आहे, गुगल सगळे असून का डिप्रेशनची वेळ आली?
तरी माणसं डिप्रेशनमध्ये जातात. प्रत्येकाला शुगर बीपी हार्टची ही गोळी आहे. इंटरनेटने क्रांती केली, मोबाईलने जादू केली. स्वतःच्याच कोशामध्ये माणसे आता मग्न झाली. मगाशी सांगितलं तसं ना, घरामध्ये आले पिंट्या इकडं, पिंटे तिकडं, पिंट्याचा बाप तिकडं, पिंट्याची आई तिकडं, चारी कोपऱ्याला चार माणसं मोबाईल घेऊन बसतात. संवाद हरवला. माणसे जाऊन यंत्रे आली, यंत्राची मग तंत्रे आली. तंत्रे सांभाळताना माणुसकीची फरफड झाली. सुख सांगायला कोणी नाही, दुःख ऐकायला कोणी नाही. शिरींच्या या जमान्यात माणुसकी मात्र उरली नाही. आणि शेवटी त्या कवीने विनंती केली आहे, चला यंत्र थोडी बाजूला ठेवूया, विचारपूस करण्या घरी जाऊया. लग्न जमलंय मुलीचं, व्हॉट्सअपला पत्रिका टाकली, त्यांनी पाहिली, नाही पाहिली, फोन केला नाही, पुन्हा विचारलं तो लग्नाला आला नाही, तर मग त्याला विचारायचं का बाबा तुला व्हॉट्सअपला पत्रिका टाकली, तुझे आला नाही. पहिले लोक घरी जाऊन पत्रिका द्यायचे, निरोप द्यायचे, सुपारी अक्षता द्यायचे, विनंती करायचे, माझ्या मुलाचं लग्न आहे, माझ्या मुलीचं लग्न आहे, लग्नाला नक्की या. पण आजकाल व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवून दिली म्हणजे विषय संपला. चला तंत्र थोडी बाजूला ठेवूया, विचारपूस करण्या घरी जाऊया. नाती गोती सांभाळून आपण थोडे जवळ येऊया. धन्यवाद. या ठिकाणी मला